नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जन्मरास, तुमची लग्न रास कुंभ असेल, तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि संपूर्ण बघा, कारण तुमच्या राशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर मित्रांनो, तुमची रास जर कुंभ असेल तर तुमचा राशी स्वामी हा शनी असतो आणि राशी स्वामीचा वार हा शनिवार असतो. त्यानंतर तुमचा जो मंत्र जप तुम्हाला करायचा आहे तो ओम महेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि किती जप करायचा म्हणजे जपसंख्या किती, तर हा जप 111 वेळेस तुम्ही पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणते स्तोत्र पठण करू शकतात, तर तुम्हाला ज्या स्तोत्राचे वाचन करायचे आहे ते म्हणजे शिव षडधर स्तोत्र, हे तुम्हाला 1 वेळेस वाचायचे आहे. त्यानंतर तुम्ही स्तोत्र मंत्र कुठे पठण कराल, तर आपल्या राहत्या घरी पठण करावे किंवा मग जागृत शिव मंदिरात हे स्तोत्र आणि हा मंत्र पठण करावा. आता कधी आपण हे पठण करू शकतो, तर तुम्ही हे दर शनिवारी किंवा शनी प्रदोषाच्या दिवशी तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकतात. जमल्यास दर शनिवारी तुम्ही ओम महेश्वराय नमः आणि शिव षडधर स्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर तुम्ही दान काय करायचं, तर तुम्ही शनिवारच्या दिवशी काळी उडदाची डाळ शनी प्रदोष असताना दान करावी किंवा शनिवारी दान करावी. त्यासोबत तुम्ही जोड उपासना कोणती करू शकतात, तर दर शनिवारी शनी प्रदोष असता जागृत शिव मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे आणि शंकराला निळ्या रंगाचे पुष्प अर्पण करावे. आता याच्याने फलप्राप्ती काय होईल, तर मानसिक चिंता दूर होतील आणि सौख्य समृद्धी लाभेल. तर तुमची कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि यामध्ये सांगितलेली उपासना, मंत्रजप, स्तोत्र वाचन किंवा दानधर्म हे नक्की करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.